नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, मधुमक्षिका पालकांसाठी आनंदाची बातमी आहे। मधुक्रांती पोर्टल देशात किंवा राज्यात सुरू झालेले राष्ट्रीय मधुमक्षिका मंडळ यांनी हे पोर्टल सुरू केलेले आहे। मित्रांनो, केंद्र सरकार किंवा राज्य सरकार भविष्यात मधुमक्षिका पालकांसाठी अनेक अशा योजना राबवणार आहे। त्या योजनांचा फायदा या पोर्टलद्वारे या डायरेक्ट मधुमक्षिका पालकांना मिळणार आहे। मित्रांनो, तर कशा पद्धतीने तुम्ही मधुक्रांती पोर्टलवर मधुमक्षिका पालकांचं रजिस्ट्रेशन करू शकतात या व्हिडिओमधून मी ए टू झेड माहिती तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करून घ्या। मित्रांनो, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे राष्ट्रीय मधुमक्षिका मंडळ नवी दिल्ली अंतर्गत विकसित केलेल्या मधुक्रांती पोर्टलला मधुमक्षिका पालकांनी नोंदणी ही करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य फलोत्पादन उत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाचे संचालक किसन मुळे यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे केले आहे। मध आणि मधमाशाशी संबंधित अन्य उत्पादनाच्या योग्य स्रोताचा शोध घेण्यासाठी किंवा त्या दृष्टीने अद्ययावत नोंदणी ठेवण्यासाठी मधुक्रांती पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे। मित्रांनो, राज्यात राष्ट्रीय मधुमक्षिका पालक व मध अभियान ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते आहे। त्या अनुषंगाने पुणे येथील महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळास यांना राष्ट्रीय मधुमक्षिका पालन व मध अभियान राबवणारी राज्यस्तरीय अंमलबजावणी यंत्रणा म्हणून केंद्र शासनाने मान्यता दिलेली आहे। सदर अभियानांतर्गत लघु अभियान 1, 2 आणि 3 समाविष्ट असून यामध्ये विविध उपक्रम राबवली जाणार आहेत। मित्रांनो, मधुमक्षिका पालकांना विविध लाभ या पोर्टलद्वारे मिळणारे यासाठी तुम्हाला तुमचं नोंदणी करायची आहे। मधुक्रांती पोर्टलवर मधुमक्षिका पालकांना नोंदणी करणं गरजेचं आहे, त्याशिवाय तुम्हाला विविध लाभ मिळणार नाहीत। मित्रांनो, यात मधुमक्षिका पालकांना नोंदणीकृत मान्यता प्राप्त मधुमक्षिका पालक म्हणून ओळख मिळणार आहे। नोंदणीधारकांना 1 लाखापर्यंत मोफत विमा उपलब्ध होणार आहे। तसेच विना अडथळा मधुमक्षिका पेट्यांचे स्थलांतर करता येणार आहे। मित्रांनो, यासाठी तुम्हाला काही आवश्यक त्या कागदपत्रांची गरज पडणार आहे। तर कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला रजिस्ट्रेशन करताना लागणार आहेत, आवश्यक कोणती कागदपत्रे आहेत, तर मधुक्रांती पोर्टलवर नोंदणीसाठी तुम्हाला अद्ययावत भ्रमणध्वनी म्हणजे तुमचा मोबाईल क्रमांक लागणार आहे, जो तुमच्या आधार कार्डशी संलग्न म्हणजे लिंक असेल। त्यानंतर मधुमक्षिका पालनासंबंधी जो तपशील असेल तो तुम्हाला इथं अपलोड करावा लागेल। त्यानंतर मधुमक्षिका पालक प्रशिक्षण प्रमाणपत्राची सॉफ्ट प्रत ज्याचा आकार तुम्हाला 200 KB पर्यंत असेल तो तिथे तुम्हाला पोर्टलवर अपलोड करायचा आहे। मित्रांनो, त्यानंतर मधुमक्षिका पालकांचा मनुदीक्षा पेट्यांसमेत फोटो असणं गरजेचं आहे। मित्रांनो, मधुमक्षिका पालक नोंदणीसाठी फक्त ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहे। त्याशिवाय तुम्हाला मालकीच्या मधुमक्षिका पेट्यांमधील मधुमक्षिका वसाहतीची संख्या 10 ते 100 फ्रेमसाठी 250 नोंदणी शुल्क लागणार आहे। त्यानंतर 101 ते 250 फ्रेमसाठी तुम्हाला 500 रुपये चार्ज लागेल। 251 ते 500 फ्रेमसाठी तुम्हाला 1500 लागणारे चार्जेस। त्यानंतर 501 ते 1000 फ्रेमसाठी तुम्हाला 2000 चार्ज लागतील। 1000 ते 2000 फ्रेमसाठी तुम्हाला 10000 चार्जेस लागणार आहे। त्यानंतर 2001 ते 5000 फ्रेमसाठी तुम्हाला 25000 चार्ज लागतील। त्यानंतर 5000 ते 10000 फ्रेमसाठी तुम्हाला 1 लाख रुपये चार्जेस लागू शकतात। मित्रांनो, अशा पद्धतीने चलन हे ठेवण्यात आलेलं आहे। आता तुम्हाला मधुमक्षिका पालनासाठी ऑनलाईन नोंदणी कशा पद्धतीने करायची यासाठी वेबसाईटची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली, सो तिथे व्हिजिट करून तुम्ही डायरेक्ट त्या वेबसाईटवर येऊ शकतात। त्यानंतर काही यांचे जे कस्टमर किंवा टेक सपोर्टर त्याचा नंबरही मी डिस्प्लेवर देते, त्या नंबरवरही तुम्ही कॉल करून अधिक माहिती घेऊ शकता। मित्रांनो, काही लँडलाईन नंबर आहेत, त्या लँडलाईन नंबरवरही तुम्ही कॉल करून या संबंधित माहिती घेऊ शकता। मित्रांनो, ही ती वेबसाईट आहे ज्याच्यावर तुम्हाला मी आता घेऊन आलेलो आहे। बघा, या वेबसाईटचा इंटरफेस तुम्हाला अशा पद्धतीने दिसेल, ज्यात तुम्हाला मधुक्रांती नाव दिसणार आहे। त्यानंतर इथं बघा, फर्स्टला तुम्हाला रजिस्ट्रेशन नाव असेल आणि रजिस्ट्रेशन नावावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं भरपूर ऑप्शन येतील। जे 5-7 प्रकारचे रजिस्ट्रेशन आहेत ते रजिस्ट्रेशन तुम्हाला इथं करायचे। ज्याचं रजिस्ट्रेशन तुम्हाला करायचं असेल ते रजिस्ट्रेशन तुम्ही इथं करू शकता त्या ऑप्शनवर क्लिक करून। तर अशा पद्धतीने तुम्ही मधुक्रांती पोर्टलवर रजिस्ट्रेशन करू शकता। मित्रांनो, हा व्हिडिओ जरी तुम्हाला नक्की आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा।
हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना आणि गरजू शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा मित्रांनो, आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या। या वेबसाईटची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, सो तिथे जाऊन तुम्ही डायरेक्टली या वेबसाईटवर येऊ शकता मित्रांनो।